नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या या ऑनलाईन तासामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 गवताचे पाते हा पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर अर्थात विष्णू सखाराम खांडेकर. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी यावर्षी आपल्या पाठ्यपुस्तकातले कोणते पाठ वगळलेले आहेत, म्हणजे त्या पाठांवर परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही आहेत, ते मी तुम्हाला सांगते. सर्वांनी मराठीचं पुस्तक काढलं असेलच. अनुक्रमणिका पहा आणि मी जे पाठ सांगते त्यांना गोल करून ठेवा की त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत. मात्र त्यातलं व्याकरण जे असेल त्या पाठाखालचं ते मात्र विचारलं जाणार आहे. पहा, 5वा पाठ आहे वसंत हृदय चैत्र. हा एक आपल्याला यावर्षीच्या परीक्षेला विचारला जाणार नाही. नंतर स्थूल वाचन आहे मनक्या पेरेन लागा. त्यानंतर 14वा पाठ आहे काळे केस. नंतर 17वा पाठ सोनाली आणि 18वा पाठ निर्णय. हे 4 पाठ आणि एक स्थूल वाचन यावर्षी आपल्याला अभ्यासायचं नाही आहे. तुम्ही स्वयंअध्ययनासाठी वाचू शकता, परंतु या 4 धड्यांवर आणि स्थूल वाचनावर वार्षिक परीक्षेला किंवा कोणत्याच परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत. सर्वांच्या लक्षात आलं? हे गोल करून ठेवा तुम्ही अनुक्रमणिकेमध्ये. आता आपण आपल्या पाठाकडे वळूयात. पाठाचे लेखक वि. स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांचा परिचय पाहूया थोडक्यात. यांचा जन्म 11 जानेवारी 1898 या दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये झालेला आहे. तसेच त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 1976 रोजी झालेला आहे. वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील नामवंत कादंबरीकार, लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांना 1968 साली साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 1974 साली साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या ययाती या कादंबरीस देण्यात आला. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये पहा. ध्येयवादी लेखन, लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटिबाजपणा व समाजहित प्रचार ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. मनोरंजनातून समाज जीवनावर भाष्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या लिखाणातून माणुसकीचा गहिवर, माणसावर अपार श्रद्धा आपल्याला जाणवते. आणि हे जे गवताचे पाते हा जो पाठ आहे तो ही एक रूपक कथा आहे. आणि ही रूपक कथा हा नवा कथा प्रकार मराठी साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर यांनीच रूढ केला आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. आणि ही प्रस्तुत कथा जी आहे गवताचे पाते ती या सुवर्णकण या कथासंग्रहातलीच आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्तींचे, प्रवृत्तींचे, भावभावनांचे, स्वभावाचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. आता हे खलील जिब्रान कोण होते, तर ते पाश्चात्य लेखक होते. त्यांचा थोडक्यात परिचय आपण पाहूया. या खलील जिब्रान यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1883 मध्ये सिरिया या देशामध्ये झाला. तसेच मृत्यू 10 एप्रिल 1931 न्यूयॉर्क येथे झालेला आहे. हे एक महान विचारक, लेखक आणि चित्रकार होते. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे संवेदनशीलता, भावात्मकता, कल्पनाशक्ती आणि शालीनता. आणि याच खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा मराठीत अनुवाद वि. स. खांडेकर यांनी केला आणि तोच कथासंग्रह सुवर्णकण या नावाने
ओळखला जातो. आपण पाठाला सुरुवात करूया. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यांपैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. रूपक कथेची वैशिष्ट्ये म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. आणि अशाच प्रकारची रूपक कथा म्हणजे गवताचे पाते हे आहे. आता कथांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत पाहिजे. विज्ञान कथा म्हणजे विज्ञान क्षेत्रात नवे नवीन शोध लागतात, हो की नाही. मग विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणखीन 100 वर्षांनी माणसाचे जीवन कसं असेल किंवा पुढच्या 50-100 वर्षानंतरच्या काळात कशा प्रकारचं जीवन असेल अशी कल्पना करून त्याच्यावर आधारित ज्या कथा लिहिल्या जातात तिला विज्ञान कथा म्हणतात. मागच्या वर्षी आपण यंत्रांनी केले बंड हा पाठ पाहिला, ती विज्ञान कथाच होती. दुसरा प्रकार आहे ऐतिहासिक कथा. मागच्या 100-200 वर्षाच्या काळात घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या जशाच्या तशा माणसाला माहीत नसतात, हो की नाही. मग इतिहासातल्या महत्त्वाच्या प्रसंगामध्ये संबंधित व्यक्ती कशी वागली असेल, काय बोलली असेल याची कल्पना करून काही गोष्टी लिहिल्या जातात, त्यांना म्हणायचं ऐतिहासिक कथा. जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत. या जातक कथांचा वापर करूनच दया, करुणा, परोपकारिता अशा सद्गुणांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर आहे साहस कथा. याच्यामध्ये पराक्रमी स्त्री पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा म्हणजे साहस कथा असतात. या साहस कथा प्रेरणादायी असतात. याच्यामधून दुर्जनांचा नाश केलेला असतो किंवा दीनदुबळ्यांचं रक्षण कसे सज्जन लोक करतात हे सांगितलेलं असतं. रहस्य कथामध्ये गुन्हेगारांनी काही पुरावे असे मागे न ठेवल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या गूढ आणि गुंतागुंतीच्या समस्येची उकल करणाऱ्या कथा म्हणजे रहस्य कथा. तुम्ही टी व्हीवर CID मालिका पाहत असाल, हो की नाही. त्याच्यामधल्या ज्या कथा असतात त्या रहस्य कथा असतात. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे त्या ऐतिहासिक कथा असतात. नंतर पुढचा प्रकार म्हणजे रूपक कथा. रूपक कथा म्हणजे काय तर कधीकधी एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना शब्द अपुरे पडतात आणि त्या वस्तूचं परिपूर्ण वर्णन करणं कठीण जातं. अशावेळी त्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी दुसरं उदाहरण दिलं जातं. उदाहरणार्थ आपण रूपक अलंकार शिकलो पहा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. म्हणजे मुलाचं वर्णन करण्यासाठी मातीच्या गोळ्याचं रूपक योजलेलं आहे. मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो, तसे मुलावर पण लहान मुलांवर पण हवे तसे संस्कार करता येतात आणि म्हणून याला म्हणायचं रूपक कथा. आलं लक्षात. आता या रूपक कथेची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. रूपक कथेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे चिंतनपर असते ना, आकाराने लहान असते ही रूपक कथा. छोटी असते परंतु मोठा आशय त्यात सामावलेला असतो. अर्थघनत्व असते, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक असते. ध्वनित अर्थ असतो त्याच्यामध्ये, परिणामकारक असते. नंतर नाट्यात्मकता असते, याच्यामध्ये अलंकारिकता असते. त्याचबरोबर संदेशपरता म्हणजे काय, संदेश देण्याचा गुण असतो. सहज सुलभता हा एक गुण आहे रूपक कथेचा किंवा वैशिष्ट्य आहे. आणि सामाजिकता व प्रबोधनपरता, काहीतरी त्यातनं बोध हा आपल्याला दिलेला असतो. ही रूपक कथेची वैशिष्ट्ये आहेत. आपल्या पाठामध्ये सुरुवातीला पान नंबर 24वर रूपक कथा दिलेली आहे पहा बॉक्समध्ये, आणि नंतर पान नंबर 25वर त्या रूपक कथेचा भावार्थ सांगितलेला आहे की त्या रूपक कथेतून लेखकाला काय सूचित करायचे, कोणत्या मानवी स्वभावांचं दर्शन घडवायचे ते रूपक कथेच्या भावार्थामध्ये दिलेलं आहे. आता पान नंबर 24वरची कथा वाचण्यापूर्वी याच्यामध्ये जे काही दोन संवाद झालेले आहेत, गवताचं पातं आणि पिकलेलं पान, या दोघांमध्ये संवाद झालेला आहे. मग गवताचं पातं हे कोणाचं प्रतिनिधित्व करतं
तर समाजातील जे काही तरुण मुलं मुली असतील त्या तरुणांचं प्रतिनिधित्व म्हणजे गवताचं पातं करतंय. आणि पिकलेलं पान जे आहे ते समाजातील वृद्ध व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतंय. म्हणजे तरुणांच्या मनातले विचार गवताच्या पात्याच्या तोंडून सांगितलेत आणि वृद्ध व्यक्तींच्या मनातले विचार पिकलेल्या पानाच्या संवादातून सांगितलेले आहेत. ही दोन महत्त्वाची पात्र या रूपक कथेमध्ये आहेत. कथेतील शब्दार्थ आणि वाक्प्रचार तुम्ही लिहिलेले आहेतच. आता मी कथा वाचते पहा. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला अठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. गवताचे पाते ही एक रूपक कथा आहे आणि या कथेतून गवताचे पाते आणि पान यांच्या संवादातून माणसाच्या विविध वृत्तींचे, मनोवृत्तींचे, स्वभावांचे, भावनांचे दर्शन घडवले आहे. आता थोडक्यात अर्थ सांगते की काय घडलेलं आहे की हिवाळ्यामध्ये मोठमोठ्या झाडांची पानं गळतात, हो की नाही. असंच एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाची पानगळ सुरू झालेली आणि पानं पडतात ते पट 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 आणि त्या पानांचा कर्णकटू असा आवाज, कर्कश असा आवाज येतोय. आणि हा आवाज कोणी ऐकलाय तर धरणीवरच गवत जे असतं छोटं छोटं वाढलेलं चिमणं गवत, हो की नाही, छोटं छोटं, त्या चिमण्या गवतानं हा आवाज ऐकला आणि त्याची झोपमोड झाली. ते झोपेत चांगली गोड गोड स्वप्न पाहत होतं, परंतु त्याची झोपमोड झाली आणि त्या पानाला ते काय म्हणालं, किती कटकट करता तुम्ही पडता पडता सुद्धा. तुझ्या या आवाजानं, कर्णकटू अशा आवाजानं माझी काय झालं, गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला. हे ऐकून पानाला राग आला. ते गवतावर चिडलं आणि काय म्हणाले, तूच चिडखोर बिब्बा आहेस. चिडखोर बिब्बा म्हणजे ज्याला लवकर राग येतो, पटकन चिडणारी व्यक्ती. आणि हे पान, झाडावरचं पान या गवताला खूप तुच्छ लेखतं. मातीत जन्मलाय, मातीतच लोळतोय, म्हणजे गवताची काही फारशी वाढ होत नाही. त्यामुळे हे झाडावरचं पान या गवताच्या पात्याला क्षुद्र समजतं, कमी समजतं स्वतःपेक्षा. तू जमिनीवरच म्हणजे इथेच वाढतोय, जमिनीलगतच, तुला काही वरच्या उच्च वातावरणाची कल्पना नाही आहे. आणि हा जो तुला कर्कश किंवा कर्णकटू आवाज वाटतोय, तो आवाज दंगा नाही आहे हा आमचा, तर ते आमचं गाणं आहे. तुला गाणं म्हणजे हे तरी काय माहीत आहे का? जन्मात कधी तू आ केलं म्हणजे गाणं कधी म्हणलाच नाही, एवढा तर तू अरसिक आहे. हे आमचं गाणं तुला समजायचं नाही. आणि असं बोलता बोलता ते पान जमिनीवर पडलं. आणि पान जमिनीवर पडल्यानंतर
ते धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलं म्हणजे काय, तिथे जमिनीवर पडणारं पान हे कुजतं आणि त्याचं पुन्हा मातीतच रूपांतर होतं, हो की नाही. पालापाचोळा वरनं पडला की कुजतो तो आणि त्याचं मातीत ते मिसळून जातं. आणि मग पुन्हा हेच पान जेव्हा पुन्हा वसंत ऋतू येतो तेव्हा त्याच्या संजीवक स्पर्श, संजीवक म्हणजे चेतना देणारा असा स्पर्श, वसंतामध्ये पुन्हा नवीन पालवी फुटते झाडाला, हो की नाही. मग अशाच प्रकारे हे जे गळलेलं पान होतं की नाही, ते पान, त्या पानाचं रूपांतर आता पुन्हा गवताच्या पात्यात झालंय. चिमुकलं पातं जे होतं की नाही, ज्या पानानं त्या आधी गवताच्या पात्याला नावं ठेवली, त्याच पानाचं रूपांतर पुन्हा गवताच्या पात्यात झालेलं आहे. पुन्हा हिवाळा आला, पुन्हा हे गवताचं पातं कुडकुडत झोपलं होतं धरणी मातेच्या कुशीत आणि पुन्हा वरनं त्या झाडाची पानगळ सुरू झाली. सगळीकडे पानं सळसळत होती आणि वरनं खाली पडत होती. पुन्हा हे गवताचं पातं पुन्हा कपाळाला आठवलं, रागवून रागीट होऊन स्वतःशीच काय म्हणालं, काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकलाय अगदी यांनी, किती हा कर्णकटू आवाज आणि माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा अगदी चेंदामेंदा केलेला आहे. म्हणजे हे कोण बोललं, गवताचं पातं. पण गवताचं पातं आधी जे पान सुरुवातीला पडलं होतं त्यातूनच हे गवताचं पातं निर्माण झालं होतं. म्हणजे झाडाचं पिकलेलं पान वरून गळलेलं आणि हे जे गवताचं पातं आहे, त्या दोघांमध्ये एकच जीवनरस आहे. एकाच धरणीच्या कुशीत ते निर्माण होत आहे. आणि तरीसुद्धा एकमेकांची जागा बदलली की कशी भूमिका बदलते, स्वभाव कसा माणसाचा बदलतो, हे यातनं सांगितलेलं आहे. आता ही झाडाची पानगळ वगैरे ही सगळी नैसर्गिक घटना आहे. या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू लेखकाने दिग्दर्शित केलेले आहेत आणि हेच सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीनं प्रकट केलं आहे. वरून गळून पडलेली पानं मातीत मिसळून जातात आणि पुढे त्याच मातीतून गवताची चिमुकली पाती वरती येतात. म्हणजेच वरची पानं आणि गवताची जी पाती, त्या दोघांच्या अंतरंगात खेळणारा जीवनरस हा एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान याला आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान आहे पहा. आणि आपण खूप उच्च पदावर आहोत, त्यामुळे ते गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते, कमी लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली स्वप्न भंग पावलीत अशी तक्रार हे गवताचं पातं करते. म्हणजे चिमुकलं गवत हे या ठिकाणी तारुण्याचं प्रतीक आहे, तरुण व्यक्तींचं प्रतीक आहे, कारण त्याला पिकलेल्या पानाचा उपदेश सहन होत नाही. पहा, आत्तासुद्धा आपण तरुण मुलं मुली जे असतात त्यांना वृद्ध व्यक्तींनी सांगितलेलं आवडत नाही, त्यांचा उपदेश नको असतो. कारण हे तरुण स्वतःच्याच स्वप्नात दंग असतात आणि पिकलेलं पान हे वृद्ध व्यक्तीचं प्रतिनिधित्व करते आणि ही वृद्ध व्यक्ती त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा, उच्च पदाचा अभिमान असतो. त्यामुळे या गवताच्या चिमुकल्या पात्याला हे पिकलेलं पान जे आहे ते क्षुद्र समजतं. स्वतःच्या मोठेपणात मिरवतात ही पानं आणि या तरुण कसे असतात, स्वच्छंदी असतात या गवताच्या पात्यासारखे. म्हणजेच वडीलधाऱ्या मंडळींमध्ये स्वतःच्या वडिलकीचा अभिमान असतो, त्यामुळे त्या तरुणांना वाटेल तसं बोलण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते आणि हे तरुण व्यक्ती वडीलधाऱ्या व्यक्तींच्या स्थितीचा विचार करत नाही, स्वतःच्याच स्वप्नात ते गुंग असतात. अशा प्रकारे या गवताचं पातं आणि पान, पिकलेलं पान या दोन रूपकांमधून दोन पिढ्यांच्या मनोवृत्ती आणि त्यांच्यातील वैचारिक अंतर आपल्याला दिसून येतं. तेच लेखक सांगतात पहा, मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते का? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी ही तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तींची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर हे कायम राहतं. पाहता कशा प्रकारे सांगितलेलं आहे, माणसातील ठराविक मनोवृत्तींची पुनरावृत्ती ही वारंवार होत असते.
याच्यातून या रूपक कथेतून गवताचं पातं आणि पिकलेलं पान या रूपकांच्या माध्यमातून लेखकाने मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडले आहेत. आता गवताचं पातं आणि पिकलेलं पान यांच्या वादातून लेखकाने पिढ्यापिढ्यातील असलेल्या विचारांच्या तफावतीवर प्रकाश टाकला आहे. माणूस जन्माला येतो, वयाचे एक एक टप्पा पार पडत असतो आणि त्यावेळेस त्याच्या विचारांची जडणघडण होत असते. प्रत्येक वेळेस माणसाला स्वतःचीच भूमिका योग्य वाटत असते आणि त्यामुळे याच विचारातून दोन पिढ्यातील विचारांची दरी रुंदावत जाते, त्यांच्यामध्ये कलह निर्माण होतात. आज जे काही तरुण पिढी जेव्हा ती स्वतः प्रौढ होते, आज तरुण असणाऱ्या व्यक्ती जेव्हा प्रौढ होतात तेव्हा त्या प्रौढांच्या भूमिकेत शिरतात आणि आपण तरुणपणी कसे वागलो हे विसरून जातात आणि मग तरुणांच्या वागण्यावर टीका करत असतात. आता जे तरुण आहेत त्यांनासुद्धा प्रौढांच्या उपदेशाने ते नाराज होतात, पण हेच तरुण पुन्हा प्रौढ झाले की पुन्हा पुढच्या तरुणांना उपदेश करू लागतात, हो की नाही? म्हणजे पहा, आता तुम्ही आता शाळेत म्हणजे अभ्यास करता वगैरे, तर तुमचे आईवडील तुम्हाला सांगतात सकाळी लवकर उठा, अभ्यास करा, मोबाईल घेऊ नका, की नाही, महत्त्वाचं वर्ष आहे. हे प्रौढ झाल्यावर ते तुम्हाला सांगतात आहे, पण ते जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी पण त्यांना हेच सांगितलं असेल. तुमचे आईवडील पण तुमच्या वयात असताना तुमच्यासारखेच वागत होते, पण आता ते प्रौढ झालेत, त्यांची भूमिका बदलली आणि त्यांना त्यांचे आईवडील जे उपदेश करायचे ते आता तुम्हाला करतात. ते तुम्हाला आवडत नाही, मग राग येतो तुम्हाला, की नाही, सकाळी लवकर झोपेतनं उठवलं वगैरे की. पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि तुमची मुलं बाळं येतील तेव्हा सुद्धा तुम्ही असाच उपदेश करणार. म्हणजे माणसातील ही काही ठराविक मनोवृत्ती आहे, तिची पुनरावृत्ती वारंवार होत असते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही आहे. प्रौढ माणसे विचार करत नाही की हां, तरुणपणी आपण असे वागत होतो बरं का, आणि तरुण मुलं प्रौढ झाल्यावर ती पण विसरून जातात की आपण तरुणपणे असं वागलेलं असतं. म्हणजे जर दुसऱ्यांचं सुखदुःख समजून घ्यायचं असेल तर त्याच्या जागेवर आपण स्वतः असतो तर आपल्याला काय वाटलं असतं हा आपण विचार करायचा आणि सर्वांशी सहानुभूतीने वागलं पाहिजे. ही माणसाची प्रवृत्ती नाही आहे माणसामध्ये. दुसरं उदाहरण दिलं पहा, मालक आणि मजूर. मालक आणि त्याच्या हाताखाली काम करणारा कोण मजूर असेल किंवा नोकर असेल. मालक म्हणजे कसा असतो की हुकूमत गाजवणारा, मजुरांवर म्हणजे त्यांच्या दादागिरी वगैरे करणारा, असं त्याच्याकडून काम करून घेणारा असं असतो, हो की हुकुमशाही. आणि मजूर म्हणजे राब राब राबणारा, मालक म्हणेल तसं ऐकणारा. अशा दोन प्रवृत्ती असतात. पण जर मजूर हाच जर मालकाच्या जागेवर गेला आणि मालक जर मजूर झाला तर मजूर मालक झाल्यानंतर मालकासारखाच वागणार आहे, ठीक नाही. स्थानांची अदलाबदल केली तरी स्वभावात काही बदल होतो का, तर होत असतो. म्हणजे स्थान ठिकाण बदललं, मजुराचा मालक झाला तर त्याच्यामध्ये पण हुकूमत गाजवणं हा गुण येतो आणि मालकाचा मजूर झाला तर मालकाचं ऐकणं हा मजुरामध्ये गुण येत असतो. हेच मानवी स्वभावांची वैशिष्ट्य या पाठामध्ये लेखकांनी सांगितली आहेत. गवताच्या पात्याची काय स्वभाव वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत पाठामध्ये, तर ते स्वप्नाळू आहे, अरसिक आहे, चिडखोर आहे आणि किरकिर आहे, तक्रारखोर आहे. ही गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्य सांगितली. तर पानाची काय स्वभाव वैशिष्ट्य आहे, पान हे स्वतःच्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगणारा आहे आणि दुसरं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्याला क्षुद्र लेखण्याची वृत्ती या पानामध्ये आहे. म्हणजे हे दोन्ही मानवी स्वभावाचंच प्रतिनिधित्व करतात. पान म्हणजे काय, तर वृद्ध व्यक्ती आणि गवताचं पातं म्हणजे काय, तरुण व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे या रूपक कथेतून मानवी स्वभावांचं दर्शन लेखकांनी आपल्याला घडवले आहे. म्हणजे जो उच्च पदावर असतो तो खालच्या माणसांना हिणवत असतो आणि खाली असणारा जो आहे तो मोठ्यांनाच काय तुझं वागणं अशा दृष्टीने त्यांच्याशी वागत असतो. परंतु दोघांमध्येही
जीवनरस मात्र एकच असतो, परंतु मतभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय होतं की माणसं एकमेकांना नावं ठेवतात, कमी लेखतात, पण माणसानं असा भेदभाव करू नये. प्रत्येकजण हा आपापल्या जागी श्रेष्ठ असतो आणि जागा बदलली की माणूस लगेच भूमिकाही बदलतो. बरोबर ना? हेच या पाठातनं लेखकांनी सांगितलेलं आहे. तुम्ही हा पाठ 2-3 वेळा चांगला वाचा. आज फक्त पाठच वाचायचा आहे आणि मी जे काही शब्दार्थ वाक्प्रचार पाठवलेले आहेत तेवढं लिहायचं आहे. आणि सकाळी एक रसग्रहणाच्या काव्यपंक्ती दिल्या होत्या वस्तू या कवितेच्या, तर ते रसग्रहण लिहायचे आणि शब्दार्थ वाक्प्रचार आणि पाठ 2 ते 3 वेळा वाचा, मनापासून वाचा. आणि मग उद्या आपण याचा स्वाध्याय कृती वगैरे पाहूयात. धन्यवाद.